याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? हे बाबा बोलू द्या हे युवांचा भविष्याचा विषय आम्ही चुकीचं का बोलत नाही? हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. परीक्षा पोर्टल 2018-20 ला फेल्युअर ठरलं, तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? की आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तुमच्यावर नाही. रोहित दादा, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं, साहेब जाधव साहेब बोलू द्या ना, देशमुख साहेब 2 मिनिटात संपवतो. देतो साहेब लगेच. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे. अध्यक्ष महोदय, इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एकतर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. 800 किलोमीटर तिथं चाललेलो आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे, उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे. पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का? हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, ह्या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आला, केंद्र सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू. पण अध्यक्ष महोदय, याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी. अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे बाबा बोलू द्या हे युवांचा भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही. सन्माननीय सदस्य रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, तुम्ही त्यांना उत्तर देत आहात का? अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसून बोलू नका, बोला. अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते, कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे FIR झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत FIR झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत. तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण विषय एवढाच आहे की आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल, कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो. नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो. त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली, ज्याच्यामध्ये FIR एकच झाले असं नसून अनेक FIR त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे FIR आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का? काम करायचंय ते काम आपण केलं. पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी 1 लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे. कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या.
देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता, ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन, योग्य वेळेला बोलेन. देवेंद्रजी, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल 2018-20 ला फेल्युअर ठरलं, तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली, वन विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? ही आपलीच होती. आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या, हा जो रोग लागलेला आहे ना, हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू. कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय. त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून, एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल का? कायदा तर येईलच, पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. अशा 3 गोष्टी याचा आपण अभ्यास कराल का? असे 3 माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत. भास्करराव, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही, मी सांगतो, नाही ती पहिलेपासून पण आता ती काही लोकांनी ॲक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सअपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुमच्यावर नाही, तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लोकांना 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. तथापि असं आहे, आता जर माझ्या काळातल्या तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केलाय 50,000 होणार आहे. पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं तर चांगलंच केलं. आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे 50,000 होणार आहेत. पण ते ठीक आहे, ते बाजूला ठेवूया. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलंय 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्या समोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हाइसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो, चष्मा आहे, त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा. म्हणजे दागिने म्हणजे चेन बी नसेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा, कारण कशात काय असेल हे आज सांगता येत नाही. म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल. 10वी 12वी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू. आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे, आजचे कायदे आहेत, कायदे नाहीत असं नाही, पण विशिष्ट परिस्थिती करता विशिष्ट कायदे लागतात. आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी 420 लावावा लागतो, कधी अजून दुसरा करावा लागतो, कधी संगनमत दाखवावं लागतं. त्याच्याऐवजी पेपर, आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक कायदा आहेच, 1982चा आहे, तो कायदा करेल. अनिल देशमुख साहेब.